आत्माराम भाऊ तर गोकुलले त्यांनी फोन करा गोकुलनी केले तो तर मॅडम ना सांगा त्याला डिपेंड तू बोई साहेबचं काय झालं बोल पहिला माणूस काय होता एकदम नाही हो अरे एक नंबर माणूस होता खुशी अधिकारी आता माणूसच सापडला नाही आपल्या यावं तुम्ही अरे पण पुन्हा सांगेल प्रमाणे गुन्हा नव्हतो जळगावले अरे तुम नुकसान बोलायलाच नको आयडिया काय ते बरं आहे तुम्ही मावा मी जरा पंचनामा करणार म्हणजे करणार मामा सीताराम पाटील सारोळा खुर्द माझ्या क्षेत्रात केळी आणि टरबूज लागवड केलेली होती. वारा वादळ गारपीट पाण्यामुळे नुकसान झालं. केळीचं करपटले पानं, टरबूज फुटले, तरी त्याचा पंचनामा झालेला नाही. तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्षात घेऊन आपले किती एकरचे होते आणि 5 एकर क्षेत्र होतं. ते किती दिवसाचं पीक होतं? ते जवळ म्हणजे 2.5 महिन्याचं टरबूजचं पीक होतं आणि आता 1 वर्ष तर केळीला लागेल. हंगामाचं कुठलंच उत्पन्न आलेलं नाही, ते नुकसान झालं. परत ह्या हंगामी एक रब्बीचं टरबूज व केळी एकदम चांगलं पीक ठेवलेलं होतं. खर्च भरपूर झालेला आहे, तरी हे भगवंताने गारपीटमुळे हे नुकसान झालेलं आहे. माझं काय मागणी आपली प्रशासनाकडे? तरी प्रशासनाने पंचनामा केला पाहिजे, नुकसान भरपाई झाली पाहिजे. आमदार साहेबांना ही विनंती आहे.